रविवारपासून मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये हार, फुलं आणि प्रसाद याच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे। भारत पाकिस्तान सीमेवर ज्या पद्धतीचा तणाव निर्माण झालेला आहे यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपल्यासोबत ज्येष्ठ शिवसैनिक आणि सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी सदा सरवणकर आपल्यासोबत आहे। आपण थेट बातचीत करणार आहोत। सर, हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असं म्हणावा। प्रथमतः आपल्या माध्यमातून काश्मीरमध्ये मधील पेलगावमध्ये जो अतिरेक्यांनी हिंदू म्हणून जो निर्गुण अशी हत्या केली आणि त्याचा बदला घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान आणि देशाचे सैनिक यांनी जे शौर्य दाखवून त्याचा बदला घेतला त्याबद्दल आपल्या सर्व नागरिकांच्या वतीने आणि गणेश भक्तांच्या वतीने पंतप्रधानांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। एक गोष्ट खरी आहे की सिद्धिविनायक हे लाखो भक्तांचं आराध्य दैवत आहे, श्रद्धास्थान आहे आणि त्या श्रद्धास्थानावरती लाखो भाविक हे प्रतिदिनी दर्शनासाठी येतात। गेले अनेक वर्ष हे मंदिर अतिरेक्यांच्या हिट लिस्टवर आहे। हे लक्षात घेता पोलिसांकडनं आणि सरकारकडनं आम्हाला अनेक सूचना येतात, त्यापैकी काही निर्बंध असावेत अशा प्रकारची इच्छा ही पोलिसांनी व्यक्त केली। त्यापैकी जे नारळ गणेश भक्तांना अर्पण केले जातात त्याचं तपासामध्ये डिटेक्ट होत नाहीत, त्याच्यामध्ये काही त्रुटी अनुभवतात किंवा होतात, तर त्यामुळे धोका होऊ शकतो अशा प्रकारची सूचना ही पोलीस खात्यामार्फत आली। जो प्रसाद दिला जातो त्याच्यामध्ये विषबाधा वगैरे अशा प्रकारचं काही होऊ शकतं आणि त्यामुळे हे सगळं टाळावं अशा प्रकारची विनंती पोलिसांकडून आली। शेवटी गणेश भक्तांच्या संरक्षणाची जबाबदारी ही न्यासावरती आहे आणि त्यामुळे आम्ही संरक्षणाच्या दृष्टीने तशा प्रकारचा आजच निर्णय घेतला। जे फुल विक्रेते आहेत त्यांनी विनंती केली की एकाच दिवस आम्हाला मुदतवाढ द्या आणि त्यानंतर आम्ही सर्वजण या आपल्या जी बंधनं आहेत ही काही दिवसासाठी मान्य करायला तयार आहोत। आम्ही त्यांना रविवारपर्यंतची वेळ दिली आहे, कारण फुलं आणि हे जे काय आलेलं आहे हे संपलं पाहिजे, खराब होऊ नये अशी त्यांची भावना आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना तशा प्रकारची सवलत दिलेली आहे। मात्र या कालावधीमध्ये सुद्धा पोलीस खात्याने जी तपासणी करायची ती अतिशय कठोरपणे करावी अशा प्रकारची सूचनाही दिलेल्या आहेत। साधारणतः आलेले भक्त त्यांना स्वतःची सुरक्षितता वाटावी म्हणून आम्ही रिटायर मिलिटरीमधले 20 कर्मचारी हे आम्ही 1-2 दिवसात भरती करणार आहोत आणि ते सशस्त्र असणार आहेत। मला असं वाटतं भाविकांचं संरक्षण करणं ही पूर्ण जबाबदारी ही पोलीस खातं आणि आमची न्यासावरची आहे। त्या दृष्टीने आम्हाला ज्या काही बंधनं काही तात्पुरत्या कालावधीसाठी करणं शक्य आहे तशा प्रकारची आम्ही विनंती सगळ्या विक्रेत्यांना केलेली आहे। जवळजवळ सर्वच विक्रेत्याने त्या गोष्टीला संमती दिलेली आहे। सिद्धिविनायक बाप्पावरती भक्तांच्या असीम त्यांचा श्रद्धा आहे आणि त्यामुळे ज्यांचे नवस पूर्ण होतात, मग ते 11 नारळाचे असू द्या, 21 नारळाचे असू द्या, 51 नारळाचे असू द्या, हे सगळे नारळ बाप्पांना अर्पण केले जातात। पण आता जी परिस्थिती उद्भवलेली आहे याचा थेट फटका त्यांना म्हणावा का किंवा त्यांनी संयम बाळगावा, काय म्हणाल भक्तांना नेमकं तुम्ही? हे निश्चित आहे की जे नवस येतात ते नवस पूर्ण करावे लागतात किंवा केले जातात। हे नवस 2-4 दिवस की 8 दिवस जो काही आज तणाव आहे देशामध्ये हा लक्षात घेता भक्तही सुज्ञ आहेत। मला असं वाटतं तेही जर उद्या करायचं असेल तर ते काही दिवस थांबून ते करतील, कारण नारळ ही तशी अतिशय संरक्षणाच्या दृष्टीने बाधक अशी गोष्ट आहे आणि ते पोलीस खात्याकडनं डिटेक्ट करणं कठीण होतं आणि म्हणून मला असं वाटतं भक्त सुज्ञ आहेत। शेवटी सगळ्या भक्तांची सुरक्षितता हाच यामागचा उद्देश आहे आणि तो लक्षात घेऊन भक्तसुद्धा याबाबतीत सहकार्य करतील अशा प्रकारची आमची भावना आहे। भक्त बाप्पांना काय घेऊन जाऊ शकतात त्याबद्दल काही सांगाल? नाही, आम्ही निश्चित भक्ताला जे नेमकं काय आवडतं तर दुर्वा आवडतात, त्यांना एखादं फूल आवडतं तर दुर्वा आणि फूल ह्या आम्ही अर्पण करण्यासाठी मुभा केलेली आहे आणि तशी भक्तांना आम्ही विनंतीही करणार आहोत। ह्या दुर्वा आणि फूल शक्य झालं तर आम्हीसुद्धा न्यासाच्या वतीने त्या उपलब्ध करून देणार आहोत। नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही नुकतंच म्हटलं की दहशतवाद्यांच्या रडारवर आहे सिद्धिविनायक मंदिर, त्यामुळे मुंबई पोलिसांकडून काही सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे मंदिराची? हा, निश्चित वाढवण्यात आले। ॲडिशनल CP 4 दिवसापूर्वी येऊन गेले, त्यांनी सुरक्षितेच्या दृष्टीने आढावा घेतला। ज्या काही त्रुटी वाटत आहेत त्या बाबतीत
न्यासाला सूचना केली, डिपार्टमेंटला सूचना केली आणि ही सगळी कारवाई पोलिसांच्या मार्फत सुद्धा सुरू आहे. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर महत्त्वाची माहिती या ठिकाणी सदा सरवणकर यांनी सुद्धा दिलेली आहे आणि भक्त केवळ फूल आणि दुर्वा घेऊन मंदिरात आता जाऊ शकतात आणि बाप्पांचे दर्शन घेऊ शकतात. काही कालापुरता हा नियम लागू असणार आहे. यानंतर जर परिस्थिती सुधारली तर मात्र नियम बदलतीलही आणि मोठ्या संख्येनं भक्त आपापल्या मर्जीनं बाप्पांना प्रसाद अर्पण करू शकतील. पण तात्पुरता हा नियम लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी याची दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन कमलेश गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.